बुद्धी ते मना कदा नुपुजे नारायणा आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा तारे कथेचा विचारो बाबाजी सद्गुरु दास तुका उतरे चरण संताजिया उतरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही कीर्तन सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा अभंग आहे. तासभर भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन, समस्त भाविकांना प्रणाम. भगवत सेवेच्या निमित्त घेऊन अखंड हरिनाम सप्ताहाचा निर्वाह गावामध्ये झाला. सप्ताहाचं सेवेचं स्वरूप वारकरी संप्रदायानं दिलेला हा वारसा आहे. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची
गुणवत्ता, प्रत्येकाचा विचार ज्याच्या त्याच्यासारखा आहे, कोणाचा कोणासारखा नाही. रजोगुणात्मक, तमोगुणात्मक, सत्वगुणात्मक अशी ही सृष्टी. सारखं असं जगामध्ये काहीच नाही. एकसारखं काहीच नाही. अनेक असेल तर सारखं राहू शकत नाही, आणि एकच असेल तर त्याच्यामध्ये वेगळं राहू शकत नाही. एकात वेगळेपणा नाही, अनेकात सारखेपणा नाही. असं एक काय आहे, तो सर्व शास्त्र संमत आहे की एकमेवा अद्वितीय ब्रह्म, एक ब्रह्म आहे. आणि त्याच ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणून हे सारी सृष्टी अनेक रूपानं नटलेली आहे. त्याच ब्रह्माचं प्रतिबिंब आहे. त्याच्यात अनेकत्व आहे आणि त्याच्यामध्ये एकत्व आहे. परमार्थ म्हणजे नेमकं काय आहे तर अनेकत्वातून एकत्वाकडे जाणे. परमार्थ म्हणजे काय? अनेकत्वात तर आपण आहोतच. इथून निघायचं आहे, प्रवास करायचा आहे, यात्रा करायची, आणि कुठं जायचं आहे? एकत्वाकडे. परमार्थ म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे. स्थूलत्व जे आहे ते त्याच्याकडून सूक्ष्माकडे जाणे. प्रकृती स्थूल आहे, आत्मा सूक्ष्म आहे. आणि ते जाण्याचा अवकाश म्हणजे मनुष्य शरीर आहे. दुसऱ्या शरीरात ते अवकाश नाही. एकच असा अवकाश, मनुष्य शरीर. मनुष्य शरीर हे जीवबुद्धी आहे. जीवबुद्धीतून ज्या ईश्वराचा अंश आहे त्या ईश्वराकडे जाण्यासाठी, म्हणजेच जीवत्वाकडून शिवत्वाकडे जाणे म्हणजे परमार्थ आहे. जीवत्व हे स्थूल आहे आणि शिवत्व हे सूक्ष्म आहे. गावामध्ये सप्ताहामध्ये शिवकथा आपण ऐकली. आमच्या माता भगिनी सर्वांनी अनेकांनी कथा ऐकली. याचं कारण काय आहे? ऐकणारे जीव आहेत आणि ज्याची कथा ऐकालो आम्ही ते शिव आहे. पुन्हा जीवाचं शिवत्व प्राप्त करण्यासाठी शिवकथा ऐकायची गरज आहे. आपल्या जाग्यावरून आपण सरकलेले आहोत, जागा सोडलेली आहोत आपण, म्हणून जीव हे नाव आलेलं आहे. पुन्हा आपल्या जाग्यावर जायचं. मित्रांनो, आपल्या जाग्यावर जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपलं सामर्थ्य, आपली शक्ती हे उजागर होते आणि प्रगट होते, व्यक्त होते. आणि मग कोणाची भीती राहत नाही, कोणाची म्हणण्यापेक्षा कळी काळाचा भेव राहत नाही. एका जनार्दनी सीव निवारी कळी काळाचा भेव.
आता भेव कशामुळे आहे तर आपण आपली जागा सोडून असल्यामुळे आहे. स्थूलात आहोत आपण, सूक्ष्मामध्ये भीती नाही. सूक्ष्म आपलं स्वरूप आहे. सूक्ष्मता आपला स्वधर्म आहे आणि स्थूल हे परधर्म आहे. आपण धर्मांतर केलेले अवसर आध्यात्मिक दृष्ट्या भले तुम्ही मुसलमान ख्रिश्चन झाला नाहीत, परंतु आत्मा आहे हे विसरून मी जीव आहे म्हणणं बी धर्मांतरच आहे. आध्यात्मिक क्षेत्रातलं हे धर्मांतर आहे. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, आदी आदी. जागा बदलली, आपली जागा सुटली. नीट लक्ष देऊ नये. आपल्या जागेवर आपणाला बळ असते आणि जागा सोडली ना कोणतंही सामर्थ्य तुम्हाला मदत करू शकत नाही. जाग्यावर राहिल्यानंतर जे मदत करतात, जे तुम्हाला सहाय्य करतात, जागा सुटल्यावर तेच तुमचे शत्रू बनतात. उदाहरण सांगतो तुम्हाला. कमळाचं पुष्प आहे, कमल पुष्प कुठं राहते? खडकावर, पाण्यामध्ये असते. पाण्यात असलेलं कमलपुष्प, झाकून असलेली त्याची कळी आहे, कळी काय म्हणतात त्याला, अजून विकसित झाले नाही, उगवलं नाही. त्या कळीला उगवण्यासाठी सूर्यकिरणाची गरज आहे. बिना सूर्यकिरण ते फूल उगवत नाही. कोण कारण आहे उगवायला? सूर्य कारण आहे. काय पाहिजे त्याला द्या ना. आणि तेच सूर्य आता त्या फुलाचा मित्र आहे. पाण्यामध्ये त्याला उगवण्यासाठी सूर्यकिरण त्याच्यावर पडले की ते फूल उमलतं, उगवते. म्हणून सूर्य कोण आहे? त्याचा मित्र आहे. आणि सूर्याचं पहिलं नाव बी मित्रच आहे. ओम मित्राय नमः. सूर्य मित्र आहे. तेच कमलपुष्प पाण्याचं त्याची जागा सोडून जमिनीवर जर आलं आणि त्याच्यावर जर सूर्यकिरण पडले तर तेच सूर्य आता काय झालं? शत्रू झाला. ते जळून जाईल, सुकून जाईल, वाळून जाईल. ज्या सूर्यामुळे ते फूल प्रसन्न होते त्याच सूर्यामुळे ते वाळून बी जाते. कशामुळे? हा, जागा बदलली. जे मित्र होते तेच शत्रू झाले. जागा सोडण्यामध्ये एवढी कमजोरी आहे आणि जाग्यावर राहण्यामध्ये एवढी शक्ती आहे. मग आपली जागा कोणती? दुसरं एक उदाहरण मला आठवलं रामायणातलं. जलचर काही प्राणी आहेत, भूचर आहेत, नभचर आकाशात फिरणारे, असे वेगवेगळे स्थळ आहेत. त्याचे वेगवेगळे स्थळ आहेत. त्याच्यामध्ये हत्ती जलचर आहे की भूचर? भूचर आहे. आणि मगरमच्छी जलचर आहे. हत्तीची जागा भूमी आहे, जमीन, आणि मगराची जागा पाणी आहे. तुम्हाला कथा माहीत आहे. ते
कशामुळे झाली? श्रापामुळे. एक मगर झालं, एक हत्ती झालं, तळ्यामध्ये राहू लागला. हत्तीनं आपले 100 मुलं घेऊन पाणी पियाला गेला. संक्षेपानं सांगायचं, हत्तीनं आपली जागा सोडली आणि कोणाच्या जाग्यात आला? मगरीच्या. वास्तविक पाहता शरीरानं, शक्तीनं बलवान कोण आहे? आता हत्ती मानलं जातं. परंतु काय केलं त्यानं? जागा सोडली. एवढं सामर्थ्यवान असून त्यांनी जागा सोडली. आणि कोणाच्या जाग्यात आला ते? मगरीची. हत्ती म्हणजे जीव आहे, शिवाचा अंश जीव आहे, ईश्वर अंश जीव अविनाशी. आणि ते आला. मगरी म्हणजे मायाच्या ताब्यात आला. मगरी कोण? माया. होता ईश्वर हे त्याची जागा होती, माया हे त्याची जागा नाही. पण ईश्वरत्व हे जागा सोडली आणि मायेमध्ये प्रवेश केला. त्या मगरीनं पकडले, हत्तीला पकडले. इकडं ध्यान द्या, तिकडं काय चलत राहते. ते मगरीच राहत होते. सगळ्याला तिकडंच खेच आली. ताकद तेवढी आहे त्याची. पकडल्यानंतर ओढून बाहेर निघण्याचा प्रयत्न हत्तीनं केला, मगरीनं मध्ये ओढली. आता इथं कोणाचं बळ चालतंय? कशामुळे? तिनं आपली जागा सोडली नाही. मगरीनं त्याने आपली जागा सोडली. हत्ती बलवान असून काय करावं? ईश्वराचा अंश असून काय करावं? मायेच्या अधीन गेला, बलहीन झाला जीव. 100 पुत्र होते, त्यांना प्रयत्न केले आम्हाला धरून बाहेर काढा. त्यांनी ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु मगरीचं बळ वाढलं आणि हत्तीचं बळ कमी पडलं. शेवटी हत्तीन होती, हत्तीची त्या मुलांची आई होती. तिनं सांगितले की हत्तीच्या मागे लागू नका, ते कसं ऐकत नाही आता. आणि हे काळाच्या तोंडात गेलेलं आहे. तुमचा बाप तुमच्यासाठीच पाणी पाजवायला आला, तुम्हालाच पाणी पाजवलं आणि तुमच्यामुळेच काळाच्या तोंडात गेलं. कुटुंबाची सेवा करण्यामध्ये गुंग झालेला जीव काळाच्या तोंडात जाते. आपल्या कल्याणाची चिंता कधी केली नाही त्यानं. परिवाराचं पोषण, मुलाबाळाचं पोषण वाढतच जाते. एक पत्नी केली आधी, 2 झाले, दोन्हीचे 3 झाले, पुन्हा नातू पण तो काय झाला आता? शाखा उपशाखा. याला ज्ञानेश्वरीमध्ये प्रपंच वृक्ष असं म्हणलेलं आहे. तर वृक्ष केवढा झाला आहे? विशाल असा वृक्ष. मग ते विशाल वृक्ष झाला. तसं हे शाखा उपशाखा तुमच्या आमच्या जीवनामध्ये झालेलेच आहे. तुम्ही सगळे त्या कुटुंबाच्या परिपालन करण्यामध्ये, पोषण करण्यामध्ये तुम्हाला पूर्ण वेळ द्यावा लागतं ना. कधी आपणाला भजन करायला वेळ मिळत नाही, एकांत बसायला वेळ मिळत नाही, सत्संग करायला वेळ मिळत नाही कधी. हे सगळं असं त्या हत्तीने सांगितली की म्हणले पोरो जाऊ द्या, म्हाताऱ्याचं वय झालंय कसं बी आता काही हे कामधंदा काही करणार नाही, काही कमाई करणार नाही, उगा बसून खायचंच होय. गेलं तर जाऊ द्या, पण त्याच्या नादाला लागून तुम्ही जाऊ नका, सोडा, तुम्ही बाहेर या. असं सांगितल्यावर
त्या हत्तीनं ते ऐकलं आवाज. अरे अरे, यांच्यासाठीच मी जीवन घातलं पूर्ण. पाण्यात उतरलो, मगरीच्या तोंडात माझा पाय धरला. किती बेईमान आहेत हे. आणि हे आता हे आमच्याकडे येऊन रडणारे लोक असंच रडतात. महाराज पुरं जीवन घातलं आम्ही पोरासाठी, परंतु बेईमान झालं, लाता घातला. आता हे सगळे हत्तीचेच स्वरूप आहे. हत्तीसारखे आपण, परंतु स्वाधीन कोणाचे गेले? मगरीनं पाय धरली. काही काही लोकांच्या तर असा पाय पकडली की ते कीर्तनाला येऊ शकणार, कुठं भजनाला येऊ शकणार. मगर मिठी म्हणतात ना त्याला. जाऊ नको म्हणलं तर जाऊ नको, नाही तर उद्या भाकर. असं हे हत्तीच्या मनामध्ये विकल्प होता. विकल्प म्हणजे हे माझा आधार आहे, ते माझा आधार आहे, याला म्हणतात विकल्प. धन माझा आधार आहे, गाडी माझा आधार आहे, परिवार माझा आधार आहे, स्वैरा धैर्य आहे माझे आधार आहे. बा तुझे तू सोयरे, तुझी वडील बा धारे, तू तुझे ने आधारे, वरकड मिळाले ते अवघे चोरगा. हे सगळे चोर आहेत, आपलं कोणीच नाही. असं कळालं कोणाला? आपणाला नाही, हत्तीला कळालं. आपणाला कळाल्यावर आपण कशाला असं राहतो? हत्तीला कळालं. आणि विकल्प होता मनामध्ये की हे आधार आहे. आता विकल्प संपला, आणि ज्यावेळेस विकल्प संपतो त्यावेळेस संकल्पाची सुरुवात होते. आणि हाक मारली, हे वैकुंठनाथ, हे हरी. वाटलं असं हे माझे आहेत, परंतु नाहीत. मी तुझा आहे आणि तूच येई ओ माझे माय बापे, येई ओ माझे माय बापे, येई ओ माझे माय बापे, येई ओ माझे माय मनोनी तुझे आठविले पाय, मनोनी तुझे आठविले पाय, मनोनी तुझे आठविले पाय, मनोनी तुझे आठविले पाय. येई ओ माझे माय बापे, येई ओ माझे माय बापे, येई ओ माझे माय बापे, येई ओ माझे माय बापे. आता संकल्प झाला आणि वैकुंठाधिपती हरी विष्णू परमात्माला स्मरण केलं, हाक मारली, परमात्मा आले, उद्धार झाला, विमान आलं, देह सुटला, दिव्य देह धारण केले गेले. कथा सांगायची नाही मला, एक जीवदशा सांगेल. तर आतापर्यंत जे होतं हे माझं आहे, हे मला काम देणार आहे, ज्या ज्या गोष्टीचा आधार मानून बसलं होतं हे दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धीची परिभाषा, जे आपला आधार आहे त्याला विसरून दुसरंच आधार मानून बसणं, याला काय म्हणतात? दुर्बुद्धी. दुर्बुद्धीचं सांगायचं होतं मला. अभंग आहे ना, दुर्बुद्धी, दुसरा आधार मानला. संतांनी वेदानं सांगितलेलं आहे की खूप पैसा कमवा, पैसा कमवण्यामध्ये काही मनाई नाही, अडचण नाही. स्वधर्मेची अर्जी जे, स्वधर्मेची विनियोगी जे,
स्वधर्मानं कमवा, परंतु पैसा कमावणं चूक नाही, परिवार मिळवणं चूक नाही, परंतु पैशाला आधार मानणं ही चूक आहे. कधी शास्त्रानं वेदानं आपला देश विपन्न हो असं नाही कल्पना केली नाही, संपन्न हो असं कल्पना केलेली आहे. सर्वे जना सुखिनो भवन्तु अशी उदात्त कल्पना आहे. गरीब व्हावं सगळे असं आहे का? दरिद्री झाले पाहिजे असं नाही. समृद्ध झाले पाहिजे, श्रीमंत झाले पाहिजे, सुखी झाले पाहिजे अशी शुभकामना केली. काही लोकांचं म्हणणं आहे की परमार्थ करणं म्हणजे दरिद्री होणं, असं थोडंच आहे. खूप संपन्न हो. परमार्थाचा अर्थ आहे की जे कमावलेली संपत्ती आहे ते संपत्तीचा सदुपयोग करावा. ते कमवणं चूक नाही, पण त्याचा आधार जेव्हा मानतो आपण ते मात्र 100% चूक आहे. आधार मानणं चूक आहे, कमावणं नाही. त्याचा संबंध विच्छेद करून त्याचा विनियोग करा. देश संपन्न झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, शुभलाम सुफलाम आहे ना, ही कल्पना आहे. मनीषी लोकांची कल्पना आहे, ऋषीमुनींची कल्पना आहे. समृद्ध झाले पाहिजे सगळे. परंतु दुर्बुद्धी काय आहे की याचा आधार मानणे हे दुर्बुद्धी आहे. अथवा आपण काम केल्यानंतर लक्ष्मी मिळते ही गोष्ट खरी आहे. जहां भाग्य से कर्म बदलते श्रमनिष्ठा कल्याणी है. श्रमनिष्ठा कल्याण करणारी आहे. श्रमनिष्ठा असावं, माणसामध्ये श्रम असावा. शास्त्रानं असं आळशीपणा असं मान्य केलेलं नाही. श्रम करा, परिश्रम करा. जे माणूस श्रम करत नाही त्याच्या जीवनामध्ये बेश्रम झाल्याशिवाय गती नाही. त्याला बेश्रम व्हावं लागतं. काम करावं, रिकामी राहू नये, श्रम करा. काय बेश्रम जिंदगी. आता श्रम नावाचं राहिलंच नाही, सगळं आयतच असावं. मी नेहमी सांगत असतो, जगायचं सरकारच्या जीवावर, आयतच देणारी सरकार असावं, काम लावणारी सरकार. हाताला काम लावलं पाहिजे. ते हात पवित्र आहेत की ज्याच्या हाताला काम आहे, ते हात पवित्र आहेत. श्रम करावं, बेश्रम जिंदगी नको. सर्वांनाच कळालं की ज्याच्यामध्ये श्रम नाही तेच धंदा केला पाहिजे. सगळ्यात चांगला धंदा तर महाराजकीच आहे. काही श्रम बसून आरडायचं, खिसा भरून पळायचं, सगळ्यात सोपा धंदा. किती दुर्बुद्धी आहे. श्रम पाहिजे. श्रमनिष्ठा कल्याणी है. एक रामायणामध्ये एक असं एक अर्थ आहे, एक विषय आलेला आहे की जहां खेत में हाल के नीचे खेला करती सीता है, जहां कर्म से भाग्य बदलते श्रमनिष्ठा कल्याणी है. असे गीत आहे, देशभक्ती गीत आहे. राजा जनकाच्या नगरीमध्ये शेतामध्ये नांगर चालू होता. नांगराच्या दाताला लागून एक पेटी निघाली, त्याच्यात लक्ष्मी निघाली. अशी कथा आहे. कशाने निघते लक्ष्मी? नांगरानं निघाली, अर्थात मेहनत केली, श्रम केला, फुकट नाही. आणि आपल्याकडं असलेली लक्ष्मी श्रम करून आलेली लक्ष्मी असेल तर ते कल्याणकारी आहे.
आणि असंच जर कमावली असेल तर ते आपला विनाश केल्याशिवाय राहत नाही. ते दुर्बुद्धी आहे. नांगराला अडकून ते निघाली लक्ष्मी, अशी आयती नाही निघली. आता बी नांगरानंच निघते लक्ष्मी. कशाने निघते? शेतकऱ्यांना माहीत आहे चांगलं की शेतकरी शेतात नांगर धरतात, मेहनत करतात, मग पीक पिकते, धान्य शेतातून मिळते, मग त्याचे रुपये पैसे मिळतात. हे लक्ष्मी आहे. आणि ते लक्ष्मी आयते पळवून नेलेला रावण विनाश, आणि ज्यांनी मेहनत करून काढली जनकानं विकास. दोन भाग जरा ध्यानात ठेवा. तेच लक्ष्मी एका बाजूला विकास करते आणि एका बाजूला विनाश करते. कोण्या बाजूला विनाश करते? ज्यांनी आयती पळवून नेली. तर तुमचं आमचं लक्ष काय? पैसे कसे मिळावं आपणाला? मेहनत करून की आयते? मग आपली परंपरा कोणती? जनकाची की रावणाची? सांगा ना एक बार. तुम्हाला काय वाटते? सरकार आपणाला आयतं पोसावं, ही कोणती परंपरा आहे? जनकाची आहे का? नांगर धरून लक्ष्मी काढावं का आयती पळवून न्यावं रावणासारखी? एक बाजू आहे विकास आणि एक बाजू आहे विनाश. लक्ष्मी तर दोन्हीकडे होती. मायबाप विचार करा. सरकारनं आयतं पोसावं, आयतं मिळावं, हे जनकाची परंपरा कुठे गेली? जनक शब्दाचा अर्थ आहे की जे जन्म देऊ शकते, आहे की नाही? जे जन्म देते, श्रम करते, जे निष्पन्न करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव जनक आहे. एक विकास, एक विनाश. आपलं सांगाल आयतं मिळावं, पैसा आयता मिळावं, काम करू नये, सरकारनं आयतं पोसावं, आणि पैशाशिवाय ओट द्यायचं नाही, पैशाशिवाय कार्यक्रमाला जायचं नाही, पैशाशिवाय, आहे की नाही? सोयरिकीला बसलं तरी कोणाच्या जीवावर लग्न करायला जातं? आयतं पाहिजे. जागिरी आहे काय बापाची? इतके द्या आणि तितके द्या. कोण कमवून ठेवले? कोणाला बर्बाद करायचं आहे? ही कोणती परंपरा आहे? जनकाची. आयती लक्ष्मी नेणारा कोण? रावण. त्याची गती काय? विनाश. विनाश. ही दुर्बुद्धी आहे. मी आज थोडी दुर्बुद्धीची व्याख्या वेगळी सांगाल. मी नेहमी सांगतो ते आयतं जे आहे ती दुर्बुद्धी आहे. आयतं खाण्याची बुद्धी म्हणजेच दुर्बुद्धी आहे. आणि मेहनत करून खाव हेच सद्बुद्धी आहे. विनाश नक्कीच होणार आहे. काल आमच्याकडे बसा बंद होत्या. कालच का? आज बसा बंद आहेत. माहिती असेल तुम्हाला कशामुळे? कशामुळे सर? महिलांना तिकीटच नाही आमच्याकडं. फुकट गेलं डबकं बसलं त्याचं सरकारचं. आपलाच खजाना रिकामा होऊन गेला. एक आदिलाबादच्या डिपोवाल्यानं भेटून सांगितलं मला की एका दिवसाचं कर्ज डिपोवाल्याचं, बस डिपोचं 34 लाख रुपये हो एका दिवसाचं. तर असं किती डिपो असतील जिल्ह्यामध्ये? किती करोड कर्ज असेल बसचं? आणि त्या रिकामं फुकट बस दिल्यामुळे बाया जर निघाल्या घराच्या बाहेर, अरे रे रे रे, चान्सच नाही गड्याला मध्ये घुसायला.
बसा पंक्चर होऊन चालल्या. नाही खरं हसायचं नाही, विनोद नाही, खरं सांगा. आणि बिना कामाचंच फिरायला लागले, घरचे काम सोडून. 10 रुपयाचे तिकीट चुकलं, परंतु हजारो रुपये खर्च करू लागल्या घरातून जाऊन. हे किती नुकसान झालं. आणि 10 किलोमीटरवर मिळायची वस्तू असेल तर 100 किलोमीटर चालल्या बसणं मोठ्या मोठ्या सिटीला. हे घडलं. आयत्यामुळे विकास होते की विनाश होते? देशाचा असो, गावाचा असो, परिवाराचा असो, एक बार विचार करा माई बाप. आयत हे काय करते? विनाश. हे आपल्या समोर आहे, स्पष्ट आहे. ज्या देशामध्ये आयत खायची सवय लागली ते देश गरीब झाल्याशिवाय राहत नाही. ज्या गावामध्ये आयत खायची सवय लागली ते गाव गरीब झाल्याशिवाय राहत नाही. श्रम पाहिजे. दुर्बुद्धी सांगा. पण सर्वांनी आम्हाला दुर्बुद्धीकडेच वळवलं. कोणीतरी श्रम करायला लावलं नाही. आणि श्रम करणाऱ्या माणसाला विश्राम मिळते. एक दिवस विश्राम मिळतो. म्हणून दुर्बुद्धी, अशा प्रकारची दुर्बुद्धी, आयत खाऊपणाची बुद्धी देवा माझ्यामध्ये येऊ देऊ नको, असं भगवंताला तुकोबरायणी दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते दुर्बुद्धी ते बारा, दुर्बुद्धी ते बारा, दुर्बुद्धी ते बारा, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते दुर्बुद्धी ते माना, दुर्बुद्धी ते माना, दुर्बुद्धी ते माना, प्रधान उपजे, प्रधान उपजे नारायणा, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी. कदानुपदो, कदानुपदो, नारायणा, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी. दुर्बुद्धी ते माना, कदानुपदो नारायणा, कदानुपदो नारायणा, कदानुपदो नारायणा. दुर्बुद्धी ते माना, कदानुपदो नारायणा, कदानुपदो नारायणा, कदानुपदो नारायणा. हे नारायणा, अशी दुर्बुद्धी कधीच आमच्यामध्ये येऊ देऊ नको. न उपजो, त्याची उपज होऊ नये. असं जीवन जगायचं आहे. संतांनी सांगितलं की हात पसरी त्याचे धिक्कजिने लाजिरवाणे. एक काळ आमचा देश काय आहे? दाता आहे, दाता. सर्वांना देण्याचं काम करते ते हे भारत आहे. संस्कार मिळाले असतील तर भारतातून मिळाले असतील.
ऋषी मुनी मिळाले असतील तर भारतातून मिळाले असतील. आज विदेशामध्ये जरी वैज्ञानिक विज्ञानाच्या बळावर काम करत असतील तर ते वैज्ञानिक बी भारतानंच दिलेले आहेत. एवढंच. इथं आपल्या भारतामध्ये त्याची किंमत करत नाहीत म्हणून यांना तिकडे जावं लागलं. भारत काय देत नाही. भारतानं स्वामी विवेकानंद दिलेलं आहे. भारतानं रामकृष्ण परमहंस दिलेलं आहे. भारतानं रामकृष्ण काय दिले नाही. भारतानं ज्ञानोबा राय, तुकोबा राय, अनेक संत दिलेले आहेत. काय दिलं नाही भारतानं. भारतानं शूर दिलेलं आहे. भारतानं वीर दिलेले आहेत. भारतानं सती दिलेली आहे. हे 3 गोष्टी भारतानंच दिलेल्या आहेत. म्हणून हे भारत, बाकीचे लेकरं आहेत सगळे देश, आणि भारत ही माया आहे त्यांची. आणि सर्वांना आपल्या माईजवळच शिकावं लागतं. म्हणूनच हिला भारत माता असं म्हणतात. एवढा श्रेष्ठ देश, पण आज भिकारी बनवून टाकला आम्हाला, महाराजासहित सर्वांनाच. देणारा देश भिकारी बनवून टाकला. दुर्भाग्य आहे, दुर्दैव आहे. आम्ही देणारे होतो, आता घेणारे झालो. आमचा दर्जा कमी झाला का वाढला? कमी झाला. एवढा मोठा समुद्र आहे, परंतु घेतो पाणी म्हणून तो खाली आहे. आणि एवढासा ढग आहे, पण देतो म्हणून त्याचं स्थान वरी आहे. मी नेहमी सांगतो की मुलीचा बाप देणारा आहे, मुलाचा बाप घेणारा आहे की नाही? आहे ना? मग देणारा मोठा की घेणारा? आणि लग्नात फुगीर कोण करते? छाती काढून चालते. घेणारा उगाच बेशरमपणा नाही का? खाली मान घालत जरा घेऊन. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी त्या जिने धिक त्याचे. बघा, देणाऱ्याचा हात वरून राहते आणि घेणाऱ्याचा खालून राहते. तरी तोंडवरीच याच. अरे तोंडवरी केलास तरी हात तर खाली आहे तुझा, दर्जा कमी आहे. म्हणून हे दुर्बुद्धीतून आपण जोपर्यंत निघत नाही, हे लक्षात ठेवा की तोपर्यंत परमार्थाचे अधिकारी आपण नाही. आपण परमार्थाचे अधिकारी नाही. सांगा, काय वाढवलं आम्ही परमार्थ करून? आम्ही प्रपंच वाढवला. परमार्थ करून परमार्थामध्ये काय वाढलं पाहिजे? अनुशासन, संयम, विवेक, ज्ञान, वैराग्य, समर्पण, त्याग, या गोष्टी वाढल्या पाहिजे, वृद्धिंगत झाल्या पाहिजे. पण आम्ही ते नाही वाढवलं. परमार्थ करून करून आम्ही प्रपंच वाढवला, मठ वाढवला, रूम वाढले, व्यवस्था वाढली. 10 लाखाची गाडी होती पहिला, आता 50 लाखाची झाली. काय वाढवलं आम्ही? परमार्थाच्या जीवावर प्रपंच वाढवला. आता प्रपंच का वाढवला? तर या कीर्तनकाराला सुद्धा असंच वाटलं की हे धनच आपला आधार आहे. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया, याता याती न चुके मग हे भोगीशील काया. आता तुम्ही कमवताना पाप करावं लागतंय. म्हणजे आवश्यक तेवढं जर केलं तर पापाची गरज नाही. आणि
सुविधेसाठी जर कमवायला सुरुवात केलं, विलासी जीवन भोगण्यासाठी जर कमवायला सुरुवात केलं, तर पापाशिवाय पर्याय नाही. पाप तर करावं लागते. आणि येडे हो, जाताना ज्या दिवशी आपला शेवट होईल, अंतकाळ येईल, त्या दिवशी ज्या धनासाठी आम्ही पाप केले ते पाप संग येईल, आणि ज्या पापामुळे धन कमावलंय ते धन इतर आहे. उलट होऊन जाईल. सोबत काय यायला पाहिजे होतं आणि आलं काय आणि राहिलं काय? अरे मग एवढं तर डोकं असावं माणसाला की काय घेऊन चालाव, काय घेऊन चाललो आपण, एवढं तर कळावं. आणि उगाच आम्हाला बुद्धिमान समजून घेतो आम्ही. काम मूर्खाचे करायचे आणि समजायचं शहाणे. ही कुठली रीत आहे आपली सांगा? तर कोण आहे इथं दुर्बुद्धीतून वाचलेला माणूस कोणी दिसतंय का? तर तुकोबरायाने खास करून विनंती केली देवाला की असं नको. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायण, अशी दुर्बुद्धी नको आम्हाला. तर हे दुर्बुद्धीचं थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. श्रम करा, आई तर नको. काम करा, श्रम करा. म्हणून आपण प्रत्येक माणसाला काम असलं पाहिजे, प्रत्येक माणसाने काम केलं पाहिजे, करणं आवश्यक आहे. किती लागते हो माणसाला सांगा? 3 भाकरी खाईल माणूस. मी नेहमी सांगत असतो की 10,000 रुपये महिना कमवतो, 3 भाकरी खातो, तर 20,000 महिना कमवल्यावर किती खावते ना? किती खाव? 6. 30,000 कमवलं तर किती खाव? बरं जाऊ द्या, 1,00,000 रुपये महिन्याला कमवलं तर किती भाकरी खाव? तुम्हाला गणित येत आहे की नाही? त्यांना 1,00,000 कमव की 1 करोड कमव, खात आहे किती? म्हणजे माणसाची आवश्यकता किती आहे आणि माणूस करते किती. आणि आणि असल्या माणसानंच परमार्थ बुडविले की आम्हाला वेळच नाही, आम्हाला वेळच नाही. वेळ नाही का वेळ काढला नाही? आवश्यकता खूप कमी आहे माणसाची. आणि ध्यान ठेवा की माणसाची जरूरत, माणसाची आवश्यकता कधीही पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, आणि माणसाची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. जे पूर्ण होत नाही ते इच्छा आहे, आणि जे पूर्ण होते ते आवश्यकता आहे. कोणाची? कुत्र उपाशी नाही, कुत्र आपल्या देशामध्ये. तेव्हा का ते भुकून सांगाल हां, कुत्र उपाशी नाही. सकाळी बघा उठून काय खेळतात, एकमेकाच्या गळ्याला पडतात. कुठं बॅलन्स आहे त्यांचं, कोण्या बँकेत आहे, कुठं काय खुश आहेत कुत्रे. आणि हे एवढं कमवून बी रोती सुरत अजून रडतच राहतात. काय जिंदगी असली. अरे प्रसन्न जगा. अखंड जयाची प्रसन्नता अथिजेत चित्ता, तेत संसार दुःख समजता रिघणे नाही. प्रसन्न जीवन जगायचं. आणि जर आपणाला दुर्बुद्धी जर झाली आपली, तर आपलं चित्त देवाच्या पायावर स्थिर होऊ शकत नाही. आणि ते स्थिर न झाल्यामुळे नानागती जन्माला जीव जाते. याच्यासाठी अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये आता माझा ऐसे कारी, आता माझा ऐसे कारी, आता माझा ऐसे कारी,
हरी. हे देवा, आता असं कर की इकडं तिकडं दूर जाऊ देऊ नको बुद्धीला, चित्ताला. तुझ्या पायाजवळ स्थिर होऊ दे. चित्त पायाजवळ स्थिर होणं गरजेचं आहे, कारण अनेक गतीला घेऊन जाणारं ते चित्त आहे. जे नाना गती ते पाहू येते ते चित्तवरील आत्मया ते, मग कोण आठवी देहा ते गेले की आहे. असं हे चित्ताचा संबंध आहे. शरीरानं श्रम करावं आणि चित्तानं स्थिर व्हावं. मन चित्त म्हणा, मन म्हणा, या आपल्या याच्यात दोन भाग आहेत. जाता जाता सांगून जातो. झालं कीर्तन. आपल्या घरामध्ये जातं राहते ना, जातं, इसरू इसरू हे म्हणतात त्यांना, इसरू राई. त्याला दोन पाळू राहतात ना, खाली आणि वरी दोन. ते दळायचं. दळताना ते दोन्ही फिरतेत का एकच फिरते? రెండు తిరుగుతాయా ఒకటే తిరుగుతాయి? ఒకటే కదా. రెండు తిరుగుతే ఏమవుతుంది? పిండి దొరకదు, పిండి దొరకదు, తిండి దొరకదు. పిండి దొరికితేనే తిండి దొరుకుతుంది. మరి ఒకటి తిరుగుతుంది, ఒకటి స్థిరం ఉంటుంది. రెండు రెండు తిరగకుంటే కూడా पिंडी दొరకదు. दोन्ही फिरणा गेलं तरी बी पीठ मिळणार, दोन्ही फिरलं तरी बी पीठ मिळणार. तर एक फिरावं लागते आणि एक थांबावं लागते, तर पीठ मिळते. असं नियम आहे. तसं आपल्या जीवनामध्ये एक शरीर आहे आणि एक मन आहे. चित्त म्हणा, मन म्हणा. तर फिरावं लागते कोण? शरीर. आणि थांबावं लागते कोण? पण आपलं काय झालंय? बसले कीर्तनात शरीर आणि फिराले मन. वास्तविक पाहता काय काय फिरावं लागते? शरीर. शेताकडे जा, घरला ये, व्यापारात, दुकानात जा, बाजारात जा, असं हे फिरत राहावं. पण मन मात्र परमात्म चिंतनामध्ये स्थिर असावं. एकाच विषयामध्ये, एकाच विषयाचं चिंतन करीत असाल तर ते सारं भारत भ्रमण केलं तरी त्याची यात्रा नाही, त्याचं एकांत आहे. स्थिर चित्तानं स्थिर होणं. चित्त फिरल्यावर बिमार होते आणि शरीर थांबल्यावर बिमार होते. पण हे थांबल्याशिवाय चित्तचं आरोग्य ठीक होत नाही. फिरल्याशिवाय, श्रम केल्याशिवाय शरीर ठीक राहत नाही. मग काय करतो? म्हणून माझे आता मजायचे करी, तुझे पाय चित्ती धरी स्थिर कर. नाही दुर्बुद्धी येणार नाही असं सांगितलं. चला, तर आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह